मारुती मामा काय हालत करून घेतली स्वतःची? मालक, तुम्ही इथं काय करताय? असं तुम्ही नोकराच्या घरी येऊन त्यांची सेवा करणं चांगलं नाही. तुम्ही जा. मामा, तुम्हाला मला जे बोलायचं ना ते बोला. माझ्यावर रागवायचं रागवा, पण आता आपण डॉक्टरांकडे जातोय. ठीक आहे, चला उठा. मला कुठे यायचं नाही, तुम्ही जा. आणि मी काही तुमच्या रागावलेलो नाही आणि माझा तो अधिकार नाही, माझी ती लायकी नाही. अहो मालक, मी तुमच्यावर रागवणारं कोण? मी एक साधा नोकर आहे. खरं तर मी इथनं निघायच्या तयारीतच आहे. हा ठीक आहे, तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, मी तुम्हाला नाही अडवणार. पण आत्ता तरी तुम्ही कामावरच आहात ना, माझा ड्रायव्हरच आहात ना, मग आता मी जे सांगतो ना ते नीट ऐका. फारुख, आणि ते पट्टी आणि भांडण. वय हे घ्या. नाही नाही नाही, नको, अजिबात नाही. मालक, तुम्ही हे जे काही सगळं करताय नेमकं काय सिद्ध करू पाहताय तुम्ही? म्हणजे बघा, मालक कसा नोकराच्या घरी येऊन त्याची सेवा करतोय हे दाखवायचं का तुम्हाला? मामा प्लीज हो, असं काही नाही आहे. मामा तुम्ही ऐका माझं. आदित्य सर, हे बघा, यो काढा बाण बिन लई महत्वाचं आहे, तुम्ही द्या मला. नाही नाही मालकीन बाई, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, मला तुमच्या हातचं काही नको. फारुख, आत्ता आपल्याला मारुती मामाला दवाखान्यात नेणं खूप गरजेचं आहे. मारुती मामा तुम्ही उठा, आपण दवाखान्यात जातो. मी कुठेही येणार नाही. मामा, मी अजूनही तुमचा मालक आहे, त्यामुळे मी जे सांगतो ना तेच ऐकायचं आहे. उठा उठा, चल उठा. चला उठा उठा. सावकाश उठा. सावकाश. चल. मामा, कशी आहे आता तब्येत? ताप तर उतरलंय तुमचं. मामा उठा, थोडं काहीतरी खाऊन घ्या. मी ॲपल आणलं. नाही, काही नकोय मला. मामा, बस लहान मुलासारखं हट्ट करू नका. मी आता डॉक्टरांना भेटून आलो, ते म्हणाले की तुमचं पेशंट बरं आहे आता आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी. आपण एक ॲपल खाऊया आणि मग घरी जायला निघूया. ठीक आहे, उठा. हे बघा आदित्य बाबा, तुमचे माझ्यावर आजपर्यंत लय उपकार आहेत. आता आणखी उपकार नकोत, कारण हे वाढलेलं उपकारांचं ओझं मला नाही झेपावणार. मामा, कसले उपकार? कुटुंबातला एक माणूस दुसऱ्या माणसाची मदत करतो, एवढंच. नाही, आपलं कुटुंब एक कधीच होऊ शकत नाही. हो, बा झोपलाय. बरं वाटतंय ना बाला? बरं आहे तो, त्याला आराम करू दे, आवाज करू नकोस. हे काय तायडे, तू कपडे का भरायला लागलीस? रनी, आपण दुसरीकडे राहायला चाललोय. दुसरीकडे राहायला चाललोय? पण का तायडे, ही तर काय अडचण आहे? ते काय बी नाही तायडे, मी इथंच राहणार आहे. आणि हे बी घर आपलंच आहे की. हे बघ बाळा, आपण तिघं जिथं सोबत असू तेच आपलं घर.
गणी तू एक काम कर, तू वैजूकडे बघ जा, तोपर्यंत मी समजा सामान आवरून ठेवते. जा जा. बा, हे बघ, समजा सामान बांधून झालं आहे. चल आता, तू जिथं म्हणशील तिथे यायला मी तयार आहे. मला तुझी पारू बनून राहायचं आणि मला माझा आधीचा पा पाहिजे बस, बाकी काय बी नको. पर तुला जमल ते? वय पण असं